नाशिकमध्ये होलसेलपेक्षाही कमी दरात चिकनची विक्री करणारे एकमेव विक्रेते म्हणजेच चिस्तिया चिकन सेंटर। लग्न समारंभ असो वा बर्थडे पार्टी असो, केटरर्स असो किंवा हॉटेल व्यावसायिक सर्वांसाठी ताजे चिकन लॉलीपॉप, चिकन लेग पीस, चिकन बोनलेस, ड्रमस्टिक्स, थाईज, चिकन सूप, तुकडा इत्यादी त्वरित मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण चिस्तिया चिकन सेंटर। आताच बाबू चिस्तिया यांच्याशी संपर्क करा। मोबाईल क्रमांक 7776872716 व आमचा पत्ता डॉक्टर धनंजय कदम यांच्या क्लिनिक समोर, खडकाळी, नाशिक। वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबाला आमदार सुहास कांदेंनी केली आर्थिक मदत। गेल्या आठवड्यात नांदगाव तालुक्यातील खादगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा वीज पडून मृत्यू झाला होता। त्या गायकवाड कुटुंबाचे सांत्वन करत आमदार सुहास कांदे यांनी रोख रकमेसह 6 महिने पुरेल इतके अन्नधान्य व किराणा देऊन खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुखांची भूमिका बजावली। या मयत विलास गायकवाडच्या कुटुंबातील वृद्ध आई, वडील, पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा, 1.5 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे। या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजुरी करून पार पडत होती। मात्र गेल्या आठवड्यात या ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यावेळी विलास गायकवाड हा मका लागवड करण्याच्या कामासाठी शेतात जात असताना त्याच्यावर वीज कोसळून त्याचा जागीच मृत्यू झाला। त्यावेळी आमदार सुहास कांदे हे मुंबईला होते। त्यांनी तातडीने नांदगाव येत खादगाव गाठले व या आपदग्रस्त गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मी जी अगदी छोटीशी मदत नम्रपणे करतोय ती स्वीकारण्याची विनंती या कुटुंबाला केली असता त्यांनाही गहिवरून आले। या आमदार सुहास कांदे यांनी यावेळी सदर गायकवाड कुटुंबाला रोख 50,000 रुपये, 2 क्विंटल धान्य, 6 महिने पुरेल इतका जीवनावश्यक किराणा दिला आणि या मृत विलासच्या पत्नीला आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणे सुलभ व्हावे यास्तव कुठेतरी शिपाई किंवा तत्सम नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिलेच। त्याचबरोबर शासकीय 4 लाखांची मदत देत येत्या 8 दिवसात मिळवून देईल आणि तो धनादेश मी स्वतः घेऊन येईन असा शब्दही यावेळी दिला। या प्रसंगी राजेंद्र पवार, बबलू पाटील, प्रकाश घुगे, किशोर लहाने, अंकुश कातकडे, साईनाथ गिडगे, सोमनाथ घुगे, मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे आदींसह शेकडो शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूज साठी बाबासाहेब कदम, नांदगाव।